नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-एच कॉलेज कट्टामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिकचे जे नर्सिंग कॉलेज आहे, त्याचा 2024-25 या मागच्या वर्षीच्या कॅप राउंडमध्ये कट ऑफ कितीचा लागला होता. म्हणजे सर्वात शेवटच्या राउंडपर्यंत किती रँक आणि किती मार्कापर्यंत पर्सेंटाईलपर्यंत आपल्याला ॲडमिशन भेटलं होतं. त्याविषयी आजची व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 लवकरच येईल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं पहिलं कॉलेज आहे मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग, एकलहरे, नाशिक. ह्या कॉलेजला एस-सी कॅटेगरीला 76% सर्वात शेवटी ॲडमिशन भेटलेलं होतं. सर्वात शेवटच्या कॅप राउंडमध्ये 76 पर्सेंटाईलला ॲडमिशन मिळालेलं होतं. जर तुम्हाला 77-76 पर्सेंटाईल असतील, तर तुम्ही एस-सीमध्ये हे कॉलेज आपल्या कॅप राउंडला जे आपलं रजिस्ट्रेशन आता चालू झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या कॅपच्या लिस्टमध्ये हे जोडू शकता. आपण जर बघितलं तर एस-टीसाठी 79%, विजयसाठी 76%, एन-टी-डीसाठी एन-टी-सीसाठी 60%, एन-टी-डीसाठी 76%, ओ-बी-सीसाठी 50%, एस-सी-बी-सीसाठी 57%, ई-डब्ल्यू-एससाठी 60% आणि ओपनसाठी 47% इथं आपल्याला पाहिजेत. आपण जर इथं पाहिलं तर ओपनमध्ये इथं सर्वात कमी रँक आपल्याला आणि सर्वात म्हणजे कमी पर्सेंटाईल इथं दिसत आहे. कारण 47% ला कोणत्याच जवळ-जवळ सरासरी कोणत्याच कॉलेजला 47%, 48% एवढ्यात आपल्याला ॲडमिशन मिळत नाही. जर आपण बघितलं जर जर मॅनेजमेंटने सुद्धा जर आपल्याला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असलं, तरी आपल्याला एस-सी, एस-टीमध्ये आपल्याला रिझर्व्हेशन असेल तर 40% च्या वर पाहिजे. आपण इथं जर बघितलं तर ओपनला 47 पर्सेंटाईलला सर्वात लास्टच्या राउंडपर्यंत आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. तर ह्या कॉलेजमध्ये जर तुमचे रँक जर तुमचे पर्सेंटाईल ह्यानुसार असतील किंवा याच्यापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही हे कॉलेज राउंडच्या लिस्टमध्ये आपलं तुम्ही ॲड करू शकता. दुसरं कॉलेज आहे एम-यू-पी नर्सिंग कॉलेज नाशिक. ह्या कॉलेजबद्दल जर बोलायचं झालं तर हा एम-यू-पी कॉलेज जे आहे ते वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे आपल्या नाशिकचं. कारण इथे त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल पण आहे या कॉलेजला. तर एस-सीचं बघितलं तर 88 पर्सेंटाईल, एस-टी 88 पर्सेंटाईल म्हणजे एस-सी आणि एस-टीचं कट ऑफ जवळ-जवळ सारखंच लागलेलं आहे 88%. जर तुम्हाला एस-सी आणि एस-टीमध्ये 88% पेक्षा जास्त मार्क असतील, तर तुम्ही हे कॉलेज आपल्या लिस्टमध्ये ॲड करा. विजयसाठी 72%, एन-टी-सीसाठी 86, एन-टी-डी 91%, ओ-बी-सी 66%, एस-सी-बी-सी 52%, ई-डब्ल्यू-एस 70% आणि ओपनला 86% इथं लागत जर तुम्हाला ओपनमध्ये 86% किंवा त्यापेक्षा जास्त असतील, तर तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. आता जर तुम्ही इथं तफावत बघितली, तर ओपनसाठी इथं 86% लागत आहे. तेच आपलं पहिलं जे मातोश्री कॉलेज होतं, त्याचं 47% लागत आहे. मग यानुसार तुम्ही कळून घेऊ शकता, की आपला कट ऑफ किती खालीवर आहे. जर इथे बघितलं आपण तर एस-सी-बी-सीचं 52% वर सुद्धा इथे ॲडमिशन झालेलं आहे. जर तुम्हाला यावर्षी एस-सी-बी-सी जर तुमच्याकडे रिझर्व्हेशन असेल, तर 52% नाही, तर कम से कम तुम्हाला 55-60% असतील, तर तुमचं इथे ईझीमध्ये ॲडमिशन होऊन जाईल. आपलं तिसरं कॉलेज आहे जी-ई-एस एम-एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन नाशिक. तर इथे आपण जर बघितलं एस-सीसाठी 84, एस-टी 79, एन-टी-बी 74, एन-टी-सी 81. आपण जर बघितलं तर विजय आणि एन-टी-डीची जे सी-ई-टी सेलने कॅप राउंडची कट ऑफची लिस्ट आपली रिलीज केली होती. त्याच्यामध्ये विजय आणि एन-टी-डीची त्यांनी मेन्शन नव्हतं केलं. त्याच्यामुळे आपण इथे मेन्शन केलेलं नाहीये. जर एस-सीचं बघितलं तर 84 आणि एस-टी ते 79 म्हणजे जवळ-जवळ 5-6% इथं तफावत आहे. तर तुम्हाला एस-सीमध्ये 84 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असतील, तर तुम्ही हे कॉलेज आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकू शकता. एन-टी-बी बघितलं तर 74, एन-टी-सी 81%, ओ-बी-सी 66%, एस-सी-बी-सी 55, ई-डब्ल्यू-एस 60 आणि ओपनला 81% तुम्हाला लागत आहेत. जर तुम्ही बघितलं एस-सी-बी-सी तर तुम्हाला सगळ्याच कॉलेजला एस-सी-बी-सीचं रिझर्व्हेशन आहे ना, ते कमी टक्क्यावरती ॲडमिशन झालेलं दिसेल. कारण एस-सी-बी-सीचं रिझर्व्हेशन नवीन होतं तेव्हा. जर आता मी इथं रँक सांगत नाही तुम्हाला, की एस-सीची 5878 रँक आहे. ही रँक सांगितली तर व्हिडिओ आपली खूप लेंथी होईल, खूप मोठी व्हिडिओ होईल. त्यामुळे फक्त आपण इथं अ, टक्क्यांविषयी सांगणार आहेत. आपलं चौथं कॉलेज आहे एस-एन-डी कॉलेज ऑफ नर्सिंग येवला, नाशिक. एस-एन-डी कॉलेजविषयी म्हणायचं झालं, तर हे कॉलेज समजा जे आपले समाज कल्याणच्या ज्या हॉस्टेलमध्ये ज्यांना राहायचं आहे, त्यांच्यानुसार हे कॉलेज अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. कारण हे एस-एन-डी कॉलेजच्या जवळपास आपल्याला समाज कल्याणचं एक येवल्यामध्ये हॉस्टेल आहे. समाज कल्याणचं हॉस्टेल. त्याच्यामुळे ज्यांना हॉस्टेलमध्ये राहायचं असेल ते या एस-एन-डी कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकतात. आपल्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये. तर इथं बघितलं तर एस-सीसाठी 76, एस-टीसाठी 70%, विजयसाठी 52%, एन-टी-बीसाठी 76%, एन-टी-सीसाठी 72%, एन-टी-डीची माहिती अवेलेबल नव्हती. ओ-बी-सीसाठी 66, एस-सी-बी-सी 47%, ई-डब्ल्यू-एस 51%, ओपनला 50% ला इथं ॲडमिशन मिळालेलं आहे.
इथं बघितलं तर एस-एन-डीला ओपनला कमी टक्क्यांमध्ये म्हणजे खूपच कमी टक्क्यांमध्ये शेवटचा आपला जो कॅप राउंड असतो त्याच्यामध्ये खूपच कमी टक्क्यांमध्ये ओपनचं ॲडमिशन झालेलं आहे. जर तुम्हाला ओपनमध्ये ॲडमिशन समजा जर तुम्हाला 60-70% असतील, तरी तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. आणि मी जसं मागे सांगितलं, की जर तुम्हाला समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये जर थांबायचं असेल, तर एस-एन-डी कॉलेज हे येवल्यामध्ये आहे आणि समाज कल्याणचं एक हॉस्टेलसुद्धा येवल्यामध्ये आहे आणि यांचं अंतर काही जास्त नाही. तर तुम्ही त्यानुसार आपलं प्रेफरन्स लिस्ट टाकू शकता. पुढचं कॉलेज आहे आपलं साई केअर कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक. याच्यामध्ये एस-सीचं 55%, एस-टी 77, विजय 47, एन-टी-बीची माहिती नव्हती, एन-टी-सी 72%, ओ-बी-सी 66%, एस-सी-बी-सी 57%, ई-डब्ल्यू-एस 57 आणि ओपनला आपण जर बघितलं तर 41% ला ॲडमिशन शेवटच्या राउंडपर्यंत भेटलेलं आहे. आता हे 41% ही जी आपण माहिती देतोय, ही सी-ई-टी सेलने रिलीज केलेल्या सी-ई-टी सेलने जी नोटीस रिलीज केली होती, ज्याच्यामध्ये कट ऑफची जी पी-डी-एफ त्यांनी टाकलेली होती, त्याच्यानुसार ही सर्व माहिती रिव्हेरिफाय करूनच आपण इथे टाकत आहोत. जर तुम्ही एस-सीला पाहिलं तर 55% आणि एस-टीला 77, विजय 47 म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं थोडक्यात तर हे खूपच कमी टक्क्यांना तुम्हाला इथे ॲडमिशन भेटलेलं आहे. जर ज्यांना खूपच कमी टक्के असतील तर तुम्ही इथे आपलं ॲप्लाय करू शकता ॲडमिशनसाठी. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर नाईकवाडी कॉलेज ऑफ नर्सिंग सिन्नर नाशिक. सिन्नरमध्ये बहुधा 1-2 कॉलेज आहेत. त्याच्यामधलं हे सिन्नरमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे एक कॉलेज बेस्ट आहे. तर याच्यामध्ये एस-सीसाठी 42%, एस-टीसाठी 69 आणि व्ही-जे-साठी 46%. एस-सीसाठी तुम्हाला इथं खूपच कमी टक्के दिसताय. एन-टी-बीसाठी 69, एन-टी-सीसाठी 50%, ओ-बी-सी 45%, एस-सी-बी-सी 47, ई-डब्ल्यू-एस 55, ओपन 46%. तर ओपनला सुद्धा आपल्याला खूप कमी टक्क्यांना इथे ॲडमिशन मिळालेली आहे. जर तुम्हाला ओपनला कमी टक्के असतील, तर तुम्ही हे कॉलेज आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकू शकता. हे पण खूप चांगलं कॉलेज आहे. आता जर प्रत्येक कॉलेजची माहिती सांगत बसलं, तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, की कोणतं कॉलेज चांगलं आहे त्याची माहिती सांगू त्या व्हिडिओमध्ये, की कोणत्या कॉलेजची काय माहिती आहे. त्याच्यामुळे आपण इथं फक्त आता टक्केवारीनुसार आणि थोडी-थोडी वरचेवर वरचेवर आपण माहिती घेऊया कॉलेजेसची. पुढचं कॉलेज आहे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग नाशिक. याच्यामध्ये एस-सीला 60%, एस-टी 82%, विजय 79%, एन-टी-बी 84%, एन-टी-सी 72%, ओ-बी-सी 81, एस-सी-बी-सी 69, ई-डब्ल्यू-एस 60% आणि ओपनला 65%. तर नाशिकमध्ये तुम्हाला हे पण एक खूप चांगलं कॉलेज आहे. यांच्याकडे माझ्या माहितीनुसार मोतीवाल जे हॉस्पिटल आहे ते इथं त्यांच्या पोस्टिंग वगैरे लावतात. जर तुम्हाला या टक्क्यानुसार आपलं असेल तुमचे टक्के, तर तुम्ही ह्या कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकता. पुढचं कॉलेज आहे सिंधुताई विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग सिन्नर. हे कॉलेज बघितलं तर एस-सीसाठी 76, एस-टी 77, विजय 76, एन-टी-बी 65%, एन-टी-सी 76, एन-टी-डी 79, ओ-बी-सी 60%, एस-सी-बी-सी 46, ई-डब्ल्यू-एस 51 आणि ओपनसाठी 47%. म्हणजे तुम्हाला जर 50-55% असतील, तरी देखील तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. तर मित्रांनो, हा पार्ट 1 होता आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळे कॉलेज जर आता जवळ-जवळ 11-12 कॉलेज आहेत नाशिकमध्ये. एवढ्यांची जर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघायचं जर म्हटलं, तर व्हिडिओ खूप लेंथी होईल आणि जे पाहणारे आपले स्टुडंट आहे, ते पण थोडे कंटाळा करतात. त्याच्यामुळे आपण याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट बनवूया नाशिकच्या कॉलेजेसची. आता मी जे आजचे कॉलेज सांगितले त्याच्यामध्ये आजचे कॉलेज जे सांगितले त्याच्यामध्ये आपण बघूयात, की अ, अ, नावाजलेले कॉलेजेस कोणते-कोणते आणि कोणते-कोणते कॉलेजेस चांगले आहे. तर पहिल्यापासून सुरुवात करूया. आपण जर बघितलं हे जे मातोश्री कॉलेज आहे याला आय-एन-सी मान्यता प्राप्त आहे. म्हणजे सर्वच कॉलेजला आय-एन-सी मान्यता प्राप्त आहेत. पण याच्यामध्ये ओपनला जर बघितलं तर 47% ला ॲडमिशन म्हणजे तुम्हाला जर का कमी टक्के असतील, तरी तुम्ही हे कॉलेज आपलं इथे ॲडमिशन घेऊ शकता. पण जर तुम्ही कॉलेजेसची माझ्या माहितीनुसार सांगतो, जर मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग एकलहरी नाशिक हे जे ओढ्याजवळ कॉलेज आहे, त्याच्यामध्ये जर गेलात तर कॉलेजला इन्फ्रास्ट्रक्चर फार तेवढं चांगलं नाहीये आणि हॉस्पिटलसुद्धा कॉलेजचं स्वतःचं हॉस्पिटल नाहीये. नेक्स्ट आहे एम-यू-पी नर्सिंग कॉलेज नाशिक. या एम-यू-पी जे कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजचं सुद्धा चांगलं आहे आणि हॉस्पिटलला पेशंट जे ओ-पी-डी आहे, ती पण चांगली आहे, बऱ्यापैकी आहे आणि ओपनसाठी तुम्ही जर बघितलं तर याचा कट ऑफ सुद्धा हाय आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं चांगलं कॉलेज आहे त्याच्यामुळं
चांगलं कॉलेज त्याच्यामुळे याच्यामध्ये स्टुडंटची रेस पण जास्त असते की आपल्याला या कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे याचं कट ऑफ जर बघितलं ओपनचं तर 86% आणि एस-टीचं बघितलं तर 88, एस-टीचं 88% इतकं हे जे कट ऑफ आहे हाय लागलेलं आहे. पुढचं कॉलेज आहे एम-एस गोसावी. हे पण चांगलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर मला हे तुम्हाला जर मग मी सांगितलंच, की याच्यामध्ये याच्या जवळपास तुम्हाला समाज कल्याणचं जे हॉस्टेल आहे ते मिळेल. अ, त्याच्यानंतर साई केअर कॉलेज, डॉक्टर नाईकवाडे कॉलेज हे सिन्नरमध्ये जर तुम्हाला एखाद्या सिन्नरचा आपला स्टुडंट असेल आणि त्याला सिन्नरमध्ये जर कॉलेज पाहिजे असेल, तर एक आपलं विखे पाटील कॉलेज आहे आणि दुसरं हे नाईकवाडी कॉलेज आहे. तर सिन्नरमध्ये नाईकवाडी कॉलेज बेस्ट असेल. नेक्स्ट आहे भोसले इन्स्टिट्यूट. हे पण एक चांगलं कॉलेज आहे. ह्या कॉलेजबद्दल मला जास्त माहिती नाही. म्हणजे मला प्रत्येक कॉलेजबद्दल एवढी जास्त माहिती नाही. पण जर व्हिडिओ बनवायचे असेल तर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन देतो. नेक्स्ट आहे सिंधुताई विखे पाटील. हे सिन्नरचं एक कॉलेज आहे. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही आपल्या खाली कमेंट करून कळवा देखील. आणि एक माझा छोटासा डाऊट आहे, जर तुम्हाला व्हिडिओ हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये आता आपण मागच्या वेळेस आपण बघितलं तर मागच्या वर्षी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ हे हिंदीमध्ये होते आणि आता मी सध्या मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहोत. आपले जे महाराष्ट्रातले स्टुडंट आहेत त्यांना नर्सिंग कॉलेजविषयी मी मराठीमध्ये जास्त स्पष्टपणे आणि चांगल्यापणे समजावू शकतो. त्याच्यामुळे मी ही जी मराठी मीडियम आहे ती निवडली आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला व्हिडिओ हिंदीमध्ये पाहिजे की मराठीमध्ये?